अधीरा तू म्हणाली होतीस तेच बरोबर होतं ग. माझ्या फोनमध्ये तुझा नंबर ब्लॉक केला होता म्हणून आपलं बोलणं होत नव्हतं. हे बघ, कुणी कसा कधी हे मला खरंच माहित नाही. ओके. तू ओके ओके काय बोलतेस? फक्त बिझी आहेस का कामात? नाही ऍक्च्युली. मग काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही सगळं ओके. इथे खूप मोठा इश्यू झाला. अरे काय झालंय? अंशुमन दादा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीला खूप दिवसांपासून हरॅस करत होता आणि आज फायनली नंदुताईने हे सगळं एक्सपोज केले. त्याला एक्सपोज केले आज. माय गॉड अधीरा, दिस इज अनबिलिव्हेबल यार. मला अंशुमन दादा नेहमी असा मिसॉजिनिस्ट वाटायचा. आपण एकटे शाणे आणि बाकी सगळे मूर्ख असतात असं वाटतं त्याला. इतका क्रीपी असेल असं वाटलंच नव्हतं कोणाला. मम्माने इतकं लाडवून ठेवलं ना त्याला. त्याचेच हे. पण एडल्ट आहे ना तो अधीरा. अगं एडल्ट झाल्यावर आपल्या चुकांना आपणच जबाबदार असतो आणि आपण काय चुका करतो हे कळत नव्हतं का त्याला? ते कळायलाच पाहिजे. बट यू नो व्हॉट, मला पिंट्या दादाचं खरंच खूप वाईट वाटतंय. पण आता दादाला कळलंय ना, सो अंशुमन दादाचं डोकं तो बरोबर ठिकाणावरती आणेल. या आय होप सो. एनिवे आपण बोलू परत आरामात. मला आता बोलता येत नाही. मला जावं लागेल. ओके. हा ठीक आहे अधीरा, ऐक, काळजी घे, आपण बोलूया. आणि आय लव्ह यू. या लव्ह यू टू. बाय. बाय. स्वानंदी मॅडम, सांगा तुम्ही अंशुमनला काय शिक्षा द्यायची? मलाही असंच वाटतंय की आपण पोलिसात नको जायला. स्वानंदी मॅडम, पूर्ण विचार करून सांगा. नाही, मला तुमचं म्हणणंही पटतंय. फक्त माफी मागून संपेल असा हा विषयच नाहीये. अंशुमनला काहीतरी शिक्षा तर मिळायलाच हवी. आता जर त्याने अशी हमी दिली की श्वेताच काय बाकी कुठल्याच मुलीशी तो असं वागणार नाही, तर आपण त्याला माफ करू. स्वानंदी देईल ना तो हमी. अगं तो काय, मी त्याची आई, मी हमी देते. तो श्वेताशी काय इतर कुठल्याच मुलीशी असं परत कधीच वागणार नाही. पण प्लीज प्लीज पोलिसात देऊ नकोस त्याला. तू तू हवं तर हवी ती शिक्षा दे त्याला आणि त्याला शिक्षा मिळायलाच हवी. पण प्लीज स्वानंदी पोलिसात नको. खरंय स्वानंदी मॅडम, तुम्ही शिक्षा तर द्यास, पण त्या अगोदर अंशुमनलाही तुमची माफी मागायला लागेल.